श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपण मायेच्या तावडीतनं सुटण्यासाठी काय वापरतो तर नामस्मरण हे साधन आपण वापरतो. परमेश्वराची भक्ती करावी, त्याचं नामस्मरण करावं असं पुष्कळ लोकांना मनातनं वाटत असतं, पण काही ना काही कारणाने ते घडत नाही. मग ते असं का होतं तर माया आड येते. मायेला बाजूला सारून भगवंतापर्यंत कसं पोचायचं. माया ही भगवंताच्या सावलीसारखी आहे. तिला सोडून तू ये असं त्याला म्हणायचं म्हणजे तू येऊ नकोस असे म्हणण्यासारखेच आहे ना. कारण एखाद्या इस्माला तू ये पण तुझी सावली नको आणूस बरं असं म्हणलं तर ते कसं शक्य होणार आहे. म्हणून माया ही राहणारच आहे. तिच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत पोचायचं कसं हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर एकच, भगवंताचं नाम घ्या. नामानेच मायेच्या तावडीतनं सुटून तुम्ही भगवंतापर्यंत जाऊ शकता. जसं व्यक्तीशिवाय सावलीला अस्तित्व नाही, तसंच नामाशिवाय भगवंतापर्यंत पोचणे नाही. त्याप्रमाणे मायेचे अस्तित्व जाणवते. मायेची सत्ता ही भगवंतावर नाही. एखादा इसम पूर्व दिशेला चालत आहे तर त्याची सावली त्याच्या मागून त्याच्या दिशेने जाणारच ना. त्या सावलीच्या मनात जर दिशा बदलून पश्चिमेला जायचे आले तर शक्य होणार आहे का. तो मनुष्य जर पश्चिमेकडे जाऊ लागला तरच त्याला त्या दिशेकडे जाणं शक्य आहे. याचाच अर्थ माया भगवंताच्या अधीन आहे. सर्व विश्व हे मायारूप आहे, म्हणजे ते परमेश्वराची छाया आहे. आणि ह्याचा अर्थ या विश्वाला आधार परमेश्वरच आहे. आता या मायेच्या तावडीतनं सुटून परमेश्वराकडे जायचे कसे. समजा एखाद्या इस्माला एका मोठ्या व्यक्तीला भेटायचे, पण त्याच्याकडे सरळ जाणे शक्य नाही. कारण त्याच्या दारावर जर रखवालदार असेल, कुत्रे असतील, त्याच्या तावडीतून सुटून गेले तर मालकाची भेट होणार. पण समजा मला अमक्या दिवशी येऊन भेटावे अशा मजकुराचे जर त्या मालकाच्या सहीचे पत्र त्याच्याजवळ असेल आणि ते पत्र जर त्यांनी रखवालदाराला दाखवले तर त्याला अगदी बिनतक्रार आत जाता येईल आणि मालकाची भेटही व्यवस्थित होईल आणि समाधान पण मिळेल. तसंच भगवंताचं नामाचं सुद्धा आहे. भगवंताचं नाम म्हणजे भगवंताच्या सहीचे पत्र. जर आपण घेऊन गेलो तर मायारूपी रखवालदार ती सही पाहून आपल्याला आत सोडील आणि भगवंताची भेटसुद्धा होईल. म्हणून माया तरून जायला भगवंताचे नामस्मरण हाच रामबाण उपाय आहे. नामस्मरणात खूप तल्लीन व्हावे, इतकं की अगदी देहाचा विसर पडावा. देहबुद्धी विसरून नाम घेणं हेच निर्गुण आहे. भगवंत जर कृपण असेल तर तो नामभक्ती देण्यात आहे आणि म्हणून त्याला आळवावे आणि तुझ्या नामाचं प्रेम दे हेच मागावे. बाकी सगळं देईलच तो, पण हे नामप्रेम जे आहे ते तो फार क्वचित देतो.